महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक अतिशय ऐतिहासिक असं पाऊल या फुटबॉलच्या निमित्तानं या ठिकाणी होतंय। महाराष्ट्र फुटबॉल लीग या नावाने प्रथमतःच ही फ्रँचायझी लीग ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अधिकृत लीग म्हणून ही या वर्षीपासून सुरू होतीये आणि याला महाराष्ट्रामधलं सगळ्यात जर कुठलं शहर फुटबॉल वेडा असेल तर फुटबॉलला सगळ्यात जास्त राजाश्रय आणि लोकाश्रय कुठं असेल तर तो कोल्हापुरात आहे आणि म्हणून ही लीग कोल्हापुरात व्हावी हा आमचा सर्वांचा प्रयत्न होता आणि त्या निमित्तानं गेले काही वर्ष आम्ही त्याच्यावर थोडंसं काम करत होतो आणि आज एआयएफएफच्या मान्यतेनं विफाच्या पुढाकारानं आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या पुढाकारानं आणि प्रो स्पोर्ट्स ही एक एजन्सी आहे जी स्पोर्ट्स प्रमोशनमध्ये काम करते आहे। त्याचे ऑलरेडी पुण्यामध्ये कबड्डी लीगची त्यांच्या माध्यमातून प्रो स्पोर्ट्स त्यामध्ये काम करते आणि अशा संयुक्तरित्या या लीगचं आयोजन या वर्षी मे महिन्यामध्ये आपण कोल्हापुरामध्ये करतोय। साधारणपणे आयपीएलच्या धर्तीवर जसे खेळाडू आणि संघ निवडले जातात त्याच धर्तीवर या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण 10 संघ मालक यामध्ये असतील। 10 संघांची निवड होईल, त्यामध्ये सगळ्या खेळाडूंची निवड ही बोली पद्धतीने होईल, त्यांचं ऑक्शन होईल आणि त्याच्यानंतर एक होस्ट सिटी म्हणून कोल्हापूरचे आम्ही किमान प्रत्येक संघामध्ये 3 खेळाडू असावेत हा देखील आम्ही त्याच्यामध्ये एक नियम ठेवलेला आहे आणि तेही खेळाडू हे मेरिट माध्यमातूनच निवडले जातील। मला असं वाटतं की एकंदरीतच आपण जर बघितलं तर आयपीएलची पॉप्युलॅरिटी किती आहे आपल्याला माहिती आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।